नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर इकडे तनिषाचं जे वागणं आहे ते आता इंद्राच्या लक्षात आलेलं आहे. तनिषा वारंवार आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, ही गोष्ट इंद्राच्या लक्षात येत आहे. तेव्हा मात्र इंद्राने जो काही स्टँड घेतलेला आहे, इंद्राने जो काही निर्णय घेतलेला आहे, म्हणजे तनिषाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही माझ्याबरोबर ज्या पद्धतीने तू वागत आहे ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आणि काहीही झालं तरीही पुन्हा माझ्याबरोबर माझ्या राणीची जागा घ्यायचा विचारही करायचा नाही असं म्हणत त्याने तनिषाला झिडकारलेलं आहे. तर इकडे उर्मिलासाठी खोटं पोट पाठवलेलं असतं आणि ते खोटं पोट ज्याने पाठवलेलं आहे त्यापेक्षाही उर्मिलाने ते खोटं पोट मागवले आणि त्यामुळं उर्मिला प्रेग्नंट नसल्याचं सत्य समोर आलेलं आहे आणि मालतीने तिचं अक्षरशः थोबाड फोडलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, कारण राणीच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा मात्र राणीने कसलाही विचार केलेला नाहीये, कारण राणीनेच उर्मिला प्रेग्नंट आहे म्हणून घरात ठेवून घेतलेलं होतं, पण या उर्मिलाचं बिंग फुटलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण डिटेलमध्ये पाहूया. आता इंद्रा आणि राणी यांची रोमॅन्टिक रात्र होती, तर ती स्पॉइल करण्याचं काम या तनिषाने केलेलं असतं. तरीही इंद्रा आणि राणी दोघं शांतपणे सगळी परिस्थिती हँडल करत असतात, कारण त्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण शांतपणे सोडवल्या तर त्यातून मार्ग काढता येणार आहे. मग आता राणी सकाळी उठलेली असते, आवरलेलं असतं, ती इंद्राला उठवण्यासाठी आलेली आहे, पण इंद्रा शांत झोपलेला असतो. ते पाहून राणी त्याच्या जवळ जाते आणि पुन्हा थांबते. मग खिडकीतून ऊन येत असतं, पडदा बाजूला करते आणि मग इंद्राच्या चेहऱ्यावरती ऊन आलं की इंद्राची हालचाल सुरू होते आणि त्यानंतर पुन्हा राणी त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला उन्हापासून प्रोटेक्ट करते. पण इंद्रा हे समजून घेतो, त्याच्या लक्षात आलेलं असतं की काय झाले आणि मग इंद्रा राणीला पकडतो आणि दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. आणि मग इंद्रा म्हणत असतो की काल जे राहिलेलं आहे ते आज पूर्ण करायचं आहे. तेव्हा राणी म्हणते, हे काय चाललंय सर, अहो तुमच्या लक्षात येते का, असं म्हणत राणी बोलत असते. तेव्हा इंद्रा म्हणत असतो काय झालं. तेव्हा राणी म्हणते, अहो सगळे उठलेत, मला जायचंय, कसं वाटतं ते, असं राणी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण इंद्रा मात्र ऐकायलाच तयार नसतो. इंद्राचं असं म्हणणं असतं की त्यात काय एवढं, म्हणजे कोण उठले, घरातले ना. आणि नेमकं मालतीचा आवाज येतो आणि मालती म्हणते की इंद्रा इंद्रा असं म्हणत मालती आलेली असते. राणी म्हणते आता काय करायचं. मग राणी अंथरुणाच्या घड्या घालायचं नाटक करते, तर इंद्रा तर एक्सरसाइज करायचं नाटक करतो. आता आईला माहिती आहे ना आपला मुलगा कधी एक्सरसाइज करतो आणि काय करतो ते. तेव्हा मालती म्हणते, अरे हे काय चाललंय नवीन तुझं असं, कारण याच्या आधी कधी तू असं वागलेला नाहीयेस. तेव्हा इंद्रा म्हणतो की ते नाही ग काही आई, म्हणजे मला असं वाटलं की एक्सरसाइज केल्या पाहिजे. तेव्हा राणीला मालती म्हणते, अगं खालचं आवरायचं होतं, तू येतेस ना. तेव्हा राणी म्हणते, हो हो आलेच. इंद्रा मात्र म्हणत असतो की जायचं नाही आणि पुन्हा नंतर म्हणतो की ठीक आहे तू जा, असं म्हणत तो राणीला जायला सांगतो. राणी मात्र हसतच असते आणि ती निघून जाते. त्यानंतर इकडे आता घरी खाली सगळेजण असतात. आबांना राणी चहा देते, त्याचबरोबर अजित असतो. अजित बरोबर आबा बोलत असतात आणि आबा अजितला विचारतात की अजित काय ठरवलेस तू, पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने प्लॅनिंग आहे तुझ्या डोक्यात. तेव्हा मात्र अजित म्हणत असतो की हो आहे, मी विचार करतोय. आणि मग मध्येच तो राणीला विचारतो, वहिनी तुम्ही आणि दादा बाहेर गेला होता, काही प्रॉब्लेम होता का काल. नाही मी तेव्हाच विचारणार होतो, पण खूप घाईत होतात ना तुम्ही, म्हणून मी काही बोललेलो नाही, असं जेव्हा अजित म्हणतो तेव्हा मात्र राणी म्हणते की हो काल ते तनिषा मॅडम आहेत ना, हॉटेलच्या जिन्यावरून पडल्या, त्यांचा फोन आलेला होता म्हणून गेलो होतो बाहेर. आता हे ऐकता क्षणी आबा त्याचबरोबर मालती दोघंही विचारू लागतात, अगं काय हे अचानक काय झालं, आता तिची तब्येत ठीक आहे ना. तेव्हा राणी म्हणते की हो. मग मालतीचं असं म्हणणं असतं की मग घेऊन यायचं ना तिला इथे. तेव्हा राणी म्हणते की हो आम्ही दोघांनी खूप आग्रह केला पण त्यांनी ऐकलेलंच नाही. त्या बोलल्या की नाही नको ठीक आहे, डॉक्टर येऊन गेलेले होते. मग मालती आणि आबांना दोघांनाही काळजी वाटू लागते. दोघंही म्हणतात की काय बोलतेस, एवढं सगळं झालं. तेव्हा राणी घडलेला प्रसंग सगळा सांगत असते. त्यावेळेस आबा आणि मालती दोघांनाही काळजी वाटत असते. दोघंही म्हणत असतात, अगं एवढं सगळं झालेलं आहे, मग आपण खरं तर तिला घरीच आणलं पाहिजे. राणी म्हणते, हो मी त्यांना खूप प्रयत्न केला सांगण्याचा पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.
मी त्यांना खूप बोलले की चला तुम्ही, पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत, मग काय करणार, असं राणी सांगू लागते. तेव्हा मात्र अजित म्हणतो की ठीक आहे, आता आपण काल त्यांना बघायला जाऊ शकलेलो नाही, तर आज जाऊया, असं अजितनं डिसिजन घेतलेला असतो. मग राणी म्हणत असते की हो चालेल, आणि मग सगळेजण बोलत आहेत. त्याच वेळी कुरिअरवाला तिथे येतो, आणि हा कुरिअरवाला तोच असतो ज्याला विक्रांतने तिथे पाठवलेलं आहे. कुरिअरवाला तिथं आलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की नाही, आम्ही कुरिअर मागवलेलंच नाहीये काय, कारण मालती विचारते. त्याचबरोबर अजितला, आबांना, राणीला, सगळ्यांना विचारते. राणीला इव्हन एवढंही ती बोलते की इंद्राने काही मागवलेलं होतं का, म्हणजे इंद्राने काही मागवले आणि ते सांगायचं राहिले. तेव्हा राणी म्हणते की नाही नाही, त्यांनीही काही मागवलेलं नाहीये, कारण त्यांनी जर तसं काही मागवलं असतं तर सांगितलं असतं ना, म्हणजे माझं पार्सल येणार आहे, घेऊन ठेव वगैरे असं ते बोलले असते. पण तसं काहीच नाहीत बोललेले. आता मात्र शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात, त्या म्हणजे उर्मिलाच्या. कारण उर्मिलासाठी खोटं पोट उद्याच तुझ्या हातात असेल, असं तिला मेसेज आलेला होता, म्हणजे तिला कळवण्यात आलेलं होतं. आणि त्याच वेळी ते म्हणतात की नाही हो मॅडम, तुम्ही बघा, तुमचाच ॲड्रेस आहे. मग राणी म्हणते आलेच मी, असं म्हणत राणी पुढे येते आणि नक्की ॲड्रेस कोणाचा आहे ते पाहू लागते. आणि त्याच वेळेस राणी मालतीला म्हणते की हो आई, मालती मॅडम, हा जो ॲड्रेस आहे ना, तो आपलाच आहे. असं म्हटल्याबरोबर आता सगळ्याच धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलंय, म्हणजे काय, उर्मिला तर आता तिला कळायचंच बंद होतं. आणि मग उर्मिला खाली येते आणि उर्मिला म्हणत असते की हे पार्सल माझं आहे. आता हे ऐकल्यानंतर उर्मिलाकडे सगळेजण पाहू लागतात. हे पार्सल तिचं आहे. हो, तर त्या पार्सलवर तिचं नाव सुद्धा असतं. मग ते नाव पाहिल्यानंतर आता उर्मिला जेव्हा ते पार्सल घेते, त्याच वेळी राणीने ते बॉक्स हातात घेतलेला असतो तिच्या हातातून, आणि ते म्हणते काय मागवलं याच्यामध्ये, म्हणजे या सगळ्याचा काय अर्थ आहे, तुम्ही काय वेगळ्या गोष्टी मागवलेल्या आहेत का, असं राणीचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र आता राणीच्या लक्षात येतं की त्या पार्सलमध्ये खोटं पोट आहे. आता राणी विचारू लागते, राणी जा विचारते हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्ही हे का मागवले, ह्या गोष्टींची गरज का पडलेली आहे, असं जेव्हा विचारलं जातं. तेव्हा मात्र उर्मिला म्हणत असते की नाही, तसं काही नाहीये. तेव्हा राणी म्हणते अहो, जे दिसतंय तेच मी विचारते ना. तेव्हा मालती म्हणते म्हणजे तू प्रेग्नंट नाहीयेस, तू खोटं बोललीस, असं म्हणत आता मालती जाब विचारू लागते. तेव्हा मात्र उर्मिलाच्या शिट्ट्या वाजू लागतात. उर्मिलाला कळायचंच बंद होतं की हे सगळं काय होऊन बसलं, म्हणजे मी तर वेगळ्या उद्देशाने हे सगळं करत होते, आता हे माझ्या चांगलं यायला लागलेलं आहे. हे जेव्हा उर्मिलाच्या लक्षात येतं, तेव्हा मात्र तिला कळायचं बंद होतं. ती विचार करत असते की आता काय करू, आता या सगळ्यातून कसं बाहेर पडू, कारण मी तर हे सगळं खूप वेगळ्या पद्धतीने करत होते, आणि आता हे सगळं असं झालेलं आहे, हे माझं चांगलं झालं आहे. तिला विक्रांतचे शब्द आठवतात. खरं तर विक्रांत बाहेर तिकडं मजा मारतोय, त्याने मला आतमध्ये पाठवले आणि इथं जेलमध्ये ठेवलेलं आहे, असं तिच्या डोक्यात येत असतं. आणि ती शांतच राहते. ती म्हणते की नाही, मला नाही माहिती या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि कशामुळे हे सगळं झालंय, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र राणी, मालती सगळेजण तिथं असतात. त्यांना राग आलेला असतो. मालती म्हणत असते की ही अपेक्षा मला तुझ्याकडून नव्हती, कारण मला वाटलं नव्हतं की तू असं काही करशील. आणि त्याचबरोबर रत्ना काकू तिथं आलेली असते. रत्ना काकू म्हणते म्हणजे तू आमच्या भावनांशी खेळलेली आहे, तू एकदाही विचार केलेला नाही की आम्हाला काय वाटत असेल, आम्ही काय विचार करतोय, पण तू जे काय केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे, असं म्हणत आबा, त्याचबरोबर मालती, रत्ना काकू सगळेजण तिला बोलू लागतात. त्याच वेळेस ती मात्र म्हणत असते की नाही, मी असं नाही केलेलं खरंच, असं म्हणत तिनं सगळ्यांची समजूत घालत असते. आता इकडे इंद्रा ऑफिसमध्ये आवरून जातो. तिथे गेल्यानंतर तिथं तनिषा आलेली असते. आता तनिषा किती वेडी झाली आहे इंद्रासाठी ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे काल इंद्रा आणि राणीने एकत्र येऊ नये म्हणून स्वतःचं डोकं फोडून घेण्यापर्यंत या बाईची मजल गेलेली असते. तिने एवढ्या सगळ्या गोष्टींचा राडा घातलेला असतो. आणि आता तिने ऑफिसमध्ये आली आहे, इंद्राच्या केबिनमध्ये आहे इंद्रासोबत, आणि इंद्राला विचारते की इंद्रा, खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. माझं खरंच, म्हणजे मी तुझ्याशिवाय दुसरं कोणाचा विचारच नाही करू शकत आहे. आपण दोघं एकत्र नाही का येऊ शकत आहे, मला खरं सांग ना इंद्रा, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, मला इंद्रा तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं आहे, असं ती इंद्राला सांगत असते. आणि त्याच वेळेस इंद्रा म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही हे कधीच शक्य नाही, कारण तुला जर असं वाटत असेल की तू माझ्या राणीची जागा घेऊ शकशील, पण ते पॉसिबल नाही,
कारण माझं फक्त आणि फक्त राणीवर प्रेम आहे. आणि म्हणजे आता माझ्या लक्षात आलेलं आहे हे सगळं काय चाललेलं आहे. असं म्हणत इंद्राने तिला बाजूला ढकललेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही माझ्या राणीची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, कारण राणी ही माझी आहे आणि माझी बायको आहे म्हणण्यापेक्षा ती माझ्या खूप खास आहे, माझ्या खूप जवळची आहे. कोणीही काहीही प्रयत्न केला तरीही राणीची जागा मी कोणालाच घेऊ देणार नाही, असं स्पष्टपणे इंद्राने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता हिचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण इंद्राने तेवढं सांगून तो थांबलेला नाही, तर तिने त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिला स्वतःपासून बाजूला सुद्धा ढकललेलं आहे. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता राणी घरी आलेल्या इंद्राच्या पॅन्टच्या खिशामध्ये तिला एक चिठ्ठी सापडते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, तनिषा तनिषा, माझं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे. मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करतो. आता हे पाहिल्यानंतर राणीला धक्का बसतो, पण राणीने तिचा डाव एका क्षणात उधळून लावलेला असतो. राणीने सांगितलेलं असतं की हे बघा तनिषा मॅडम, कसं आहे माहिती आहे का, तुमचा प्लॅन फ्लॉप झाला, कारण हे इंदिरा सरांचं अक्षर नाही आहे, हे मला माहिती आहे. हे अक्षर तुमचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यात आणि इंदिरा सरांमध्ये फूट पडू शकेल, तर ते शक्य नाही, कारण आमच्या दोघांचं जे नातं आहे ते विश्वासावरती आहे आणि भरपूर सगळ्या संकटांमधून आम्ही ते सगळं पार करत पुढे आलेलो आहोत, असं म्हणत तिने तनिषाची बोलती बंद केलेली आहे आणि इंद्राला सुद्धा राणीचा अभिमान वाटलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.